श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांडात 12 राशी आहेत, पण मिथुन ही एकमेव अशी रास आहे जी एकाच वेळी 2 वेगवेगळ्या विश्वात जगू शकते. जर तुमचा जन्म 21 मे ते 20 जून या काळात झाला असेल तर तुमची सूर्य रास मिथुन आहे, किंवा जर तुमच्या कुंडलीत चंद्र मिथुन राशीत असेल तर तुमची चंद्र रास मिथुन आहे. मिथुन राशीचे बोधचिन्ह काय आहे? जुळी भावंडे किंवा एक स्त्री आणि एक पुरुष यांचे जोडपे हे चिन्ह केवळ एक चित्र नाही, तर तो तुमच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा आहे. तुमच्या शरीरामध्ये एकाच वेळी 2 भिन्न विचारसरणीचे 2 भिन्न स्वभावाचे व्यक्ती वास करतात. म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तीला समजून घेणे हे जगातील सर्वात कठीण काम मानले जाते. या क्षणात प्रचंड आनंदी असणारा मिथुन राशीचा माणूस दुसऱ्या क्षणात जगातील सर्वात उदास माणूस बनू शकतो. या राशीचा स्वामी बुध आहे, जो बुद्धी, तर्क, वाणी, व्यापार आणि चातुर्याचा कारक आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे मिथुन राशीचे लोक अफाट बुद्धिमत्तेचे धनी असतात. त्यांच्याकडे शब्दांचे असे अस्त्र असते की ते वाळवंटातही पाणी विकू शकतात. पण याच अफाट बुद्धिमत्तेच्या आणि दुहेरी व्यक्तिमत्वाच्या मागे काही असे भयंकर स्वभावदोष दडलेले आहेत, जे या राशींच्या लोकांना कधीच स्थिर होऊ देत नाहीत. ते स्वतःच्या हाताने स्वतःचे हस्ते खेळते आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. आज आपण मिथुन राशीच्या याच अंधाऱ्या बाजूचा म्हणजेच त्यांच्या भयंकर दोषाचा अत्यंत सखोल अभ्यास करणार आहोत. तसेच जर मिथुन राशीच्या व्यक्तीने आपल्या या दोषावर विजय मिळवला आणि स्वतःमध्ये योग्य बदल केले तर त्यांच्या आयुष्यात कोणते चमत्कारिक परिवर्तन होऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मिथुन राशीचे दोष समजून घेण्यापूर्वी त्यांच्या निर्मितीची आणि ग्रहांची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन ही राशीचक्रातील 3री रास आहे. ही एक वायुतत्वाची आणि द्विस्वभाव रास आहे. वायुतत्वाचा प्रभाव. वायू म्हणजेच हवा. हवा कधीही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. ती सतत वाहत असते. तिचा वेग अनपेक्षित असतो. अगदी त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींचे विचार हवेसारखे चंचल आणि गतिमान असतात. एका सेकंदात ते भारतात असतील तर दुसऱ्या सेकंदात त्यांचे विचार अमेरिकेत पोहोचलेले असतात. या वायुतत्वामुळे त्यांच्यात प्रचंड कौतुक, जिज्ञासा आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड असते. परंतु याच हवेच्या चंचलतेमुळे ते एका ठिकाणी किंवा एका विचारांवरून टिकून राहू शकत नाहीत. द्विस्वभाव रास. राशीचे 3 प्रकार असतात: स्थिर, चर आणि द्विस्वभाव. मिथुन ही द्विस्वभावी रास आहे. याचा अर्थ असा की हे लोक परिस्थितीनुसार स्वतःला खूप लवकर बदलतात. बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणे त्यांना सहज जमते. परंतु या द्विस्वभावाचा सर्वात मोठा तोटा असा होतो की हे लोक कोणत्याही एका निर्णयावर ठाम राहू शकत नाहीत. त्यांच्या मनात सतत हो आणि नाही, हे करू की ते करू हे द्विधा सुरू असते. स्वामी ग्रह बुध. बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. तो तरुण, उत्साही आणि अत्यंत वेगवान आहे. बुधाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांची आकलन शक्ती अफाट असते. ते कोणत्याही गोष्टीचा अर्थ पूर्ण लवकर समजून घेतात. त्यांची विनोदबुद्धी कमाल असते. ते कोणत्याही गंभीर वातावरणात हलके फुलके रंग भरू शकतात. परंतु बुध जर कुंडलीत पीडित असेल किंवा त्यांचा नकारात्मक प्रभाव पडला तर हीच बुद्धी चातुर्याऐवजी चलाकी आणि धूर्ततेकडे झुकू लागते. आता आपण त्या मुख्य विषयाकडे वळत आहोत, जो मिथुन राशीच्या लोकांच्या अपयशाचे मूळ कारण आहे. हे ते दोष आहेत जे मिथुन राशीचे लोक सहसा मान्य करत नाहीत, पण हेच दोष त्यांच्या आयुष्यातील प्रगतीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. दुहेरी व्यक्तिमत्व आणि मूड स्विंग. मिथुन राशीचा सर्वात पहिला आणि भयंकर दोष म्हणजे त्यांचे दुहेरी व्यक्तिमत्व. अनेकदा लोकांना असे वाटते की मिथुन राशीचे लोक ढोंगी आहेत किंवा ते खोटे बोलत आहेत, पण प्रत्यक्षात तसे नसते. त्यांच्या आत एकाच वेळी 2 वेगवेगळ्या व्यक्ती विचार करत असतात. सकाळी ते एखाद्या गोष्टीबद्दल प्रचंड उत्साही असतात, दुपारी त्याच गोष्टीचा त्यांना कंटाळा येतो आणि संध्याकाळपर्यंत ते त्या गोष्टीचा तिरस्कार करू लागतात. त्यांच्या या अनपेक्षित वागण्यामुळे त्यांचे कुटुंब, मित्र आणि लाईफ पार्टनर नेहमी संभ्रमात असतात. नात्यामध्ये यामुळे प्रचंड तणाव निर्माण होतो. समोरच्या व्यक्तीला असे वाटते की मिथुन राशीची व्यक्ती त्यांच्या भावनांशी खेळत आहे, पण प्रत्यक्षात मिथुन राशीचा माणूस स्वतःच्याच मनातील विचारांच्या युद्धात अडकलेला असतो. भयंकर चंचलता आणि एकाग्रता
एकाग्रतेचा संपूर्ण अभाव. सुरुवात उत्तम पण शेवट शून्य हे वाक्य मिथुन राशीच्या 90% लोकांच्या आयुष्याला तंतोतंत लागू होते. यांच्याच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना प्रचंड उत्साह आणि ऊर्जा असते. ते नवीन व्यवसाय सुरू करतील, नवीन छंद जोपासतील, नवीन पुस्तके विकत आणतील, पण अवघ्या काही दिवसात किंवा आठवड्यातच त्यांचा या गोष्टीतील रस संपून जातो. त्यांचे मन इतके चंचल असते की त्यांना सतत काहीतरी नवीन हवे असते. जुन्या गोष्टींचा त्यांना खूप लवकर कंटाळा येतो. या चंचलतेमुळे ते आयुष्यात अनेक मोठी कामे, प्रोजेक्ट आणि करिअरच्या सुवर्णसंधी अर्धवट सोडून देतात. ते एकाच वेळी 4 वेगवेगळ्या नावांवर हात ठेवतात आणि शेवटी त्यांच्या हाती काहीच लागत नाही. ज्योतिषशास्त्रात याला जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन, सर्व गोष्टींची जुजबी माहिती असणे पण कशातही नैपुण्य नसणे असे म्हणतात. अतिविचार आणि मानसिक नैराश्य. मिथुन राशीच्या लोकांचे डोके कधीही शांत बसत नाही. अगदी झोपतानाही त्यांच्या डोक्यात विचाराची चक्रे फिरत असतात. ते भूतकाळातील चुकांचा आणि भविष्यातील संकटांचा इतका अतिविचार करतात की स्वतःसाठी नाहक मानसिक ताण निर्माण करून घेतात. जर एखाद्याने त्यांना सहज म्हणून एखादा शब्द बोलला तर त्याचा अर्थ काय असू शकतो, याने असे का म्हटले असेल, त्यावर ते रात्रंदिवस विचार करतील. या अतिविचारामुळे त्यांच्या शरीरातील आणि मनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि ते नैराश्याचे बळी ठरतात. त्यांच्या बुद्धीचा वापर ते स्वतःचा विकास करण्याऐवजी स्वतःलाच त्रास देण्यासाठी करू शकतात. उथळपणा आणि भावनांची कमतरता. मिथुन ही वायुतत्वाची रास असल्यामुळे हे लोक बुद्धीने चालतात, हृदयाने नाही. ते प्रत्येक गोष्टीचे आणि नात्यांचे विश्लेषण तर्काच्या आधारावर करतात. यामुळे नात्यांमध्ये ज्या भावनिक आर्द्रतेची म्हणजेच इमोशन डिफेन्सची गरज असते ती यांच्यात कमी दिसून येते. हे लोक वरवर खूप गोड बोलतील, सर्वांशी मैत्री करतील, त्यांचे मित्रमंडळ खूप मोठे असते, पण जेव्हा अगदी मनापासून गहिऱ्या नात्यांचा प्रश्न येतो तेव्हा मिथुन राशीचे लोक दूर पळतात. हे नात्यांमध्येही उथळ सुरू करतात. एखाद्या व्यक्तीशी त्यांचे कितीही जवळचे संबंध असले तरी जर त्यांना तिथे कंटाळा आला तर ते खूप सहजपणे त्या नात्यातून बाहेर पडू शकतात. यामुळे समोरच्या व्यक्तींचे हृदय तुटते. धडसोड वृत्ती आणि आर्थिक बेजबाबदारपणा. आर्थिक बाबतीत मिथुन राशीचे लोक खूप अनपेक्षित असतात. कधीकधी ते पैशाचा इतका हिशोब ठेवतील की अत्यंत कंजूस वाटतील, तर कधीकधी केवळ तात्पुरत्या आनंदासाठी किंवा दिखाव्यासाठी हजारो लाखो रुपये एका झटक्यात खर्च करून टाकतील. व्यवसायात आणि नोकरीत त्यांची धडसोड वृत्ती असते. एका नोकरीत मन रमेनासे झाले की ते लगेच दुसरी नोकरी शोधतात. व्यवसायात थोडे नुकसान झाले की ते व्यवसाय बंद करून नवीन व्यवसायाकडे वळतात. या सातत्याच्या अभावामुळे ते आर्थिकदृष्ट्या कधीही स्थिर होऊ शकत नाहीत. वयाची 40 ओलांडल्यानंतरही अनेक मिथुन राशीचे लोक आर्थिक संघर्षाचा सामना करत असतात. स्वतःला अतिशहाणे समजणे आणि अहंभाव. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असतात यात शंका नाही, पण अनेकदा त्यांच्याच एका प्रकारचा बौद्धिक अहंकार निर्माण होतो. त्यांना असे वाटते की त्यांना जगातील सर्व गोष्टी समजतात आणि समोरचा व्यक्ती मूर्ख आहे. वादविवादात ते कधीही स्वतःची हार मान्य करत नाहीत. स्वतःची चूक असूनही ते आपल्या वाक्चातुर्याने आणि कृतकार्याने ती चूक योग्य कशी आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे ते लोकांच्या नजरेत उर्मट किंवा अहंकारी ठरतात. मिथुन राशीच्या मित्रांनो, आत्तापर्यंत आपण तुमचे दोष पाहिले, जे ऐकून कदाचित तुम्हाला राग आला असेल किंवा वाईट वाटले असेल, पण आता आपण त्या अद्भुत आणि चमत्कारिक बाजूकडे वळणार आहोत जी तुमचे भाग्य बदलू शकते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की जर एखाद्या राशीने आपल्या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत बदलले तर ती रास जगावर राज्य करू शकते. मिथुन राशीमध्ये ही क्षमता सर्वात जास्त आहे. जर तुम्ही स्वतःमध्ये खालील बदल केले तर तुमच्या आयुष्यात कसे परिवर्तन घडू शकते ते पहा.
करिअर आणि व्यवसायात प्रचंड यश. जेव्हा मिथुन राशीचे लोक चंचलता सोडून कोणत्याही एका क्षेत्रावर किंवा ध्येयावर पूर्णपणे एकाग्र होतात तेव्हा त्यांच्या हुशारीला कोणतीही टक्कर देऊ शकत नाही. ते उत्कृष्ट उद्योगपती, वकील, पत्रकार किंवा राजकारणी बनू शकतात. नात्यांमध्ये विश्वासार्हता. दुहेरी स्वभाव सोडून जेव्हा हे लोक स्थिर होतात आणि तेव्हा ते एक अत्यंत समंजस आणि विश्वासू पार्टनर म्हणून समोर येतात. त्यांच्या आयुष्यातील कौटुंबिक कलह कायमचे संपून जातात. मानसिक शांतता आणि समृद्धी. अतिविचार करणे बंद केल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते. त्यांच्यातील अंतर्ज्ञान शक्ती जागृत होते, ज्यामुळे ते भविष्यातील संकटाचा अंदाज आधीच बांधू शकतात आणि योग्य आर्थिक निर्णय घेऊन श्रीमंत बनतात. स्वतःमध्ये हा बदल घडवून आणणे एका रात्रीत शक्य नाही. यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक काही व्यावहारिक आणि ज्योतिषीय उपाय करावे लागतील. हे उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून बुधाची शुभ ऊर्जा जागृत करतील. पहिला, ध्यान आणि प्राणायाम. तुमच्या वायू तत्वाच्या चंचल मनाला शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान. दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी किमान 15 ते 20 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम किंवा ध्यान करा. यामुळे तुमच्या मेंदूला शांतता मिळेल, अतिविचार थांबेल आणि एकाग्रता वाढेल. आणि दुसरा आहे, नाही म्हणायला शिका आणि मर्यादा ठरवा. प्रत्येकाला खुश करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. जर एखादे काम तुमच्या क्षमतेबाहेर असेल किंवा तुम्हाला ते करायचे नसेल तर स्पष्टपणे आणि गोड शब्दात नाही म्हणायला शिका. तसेच तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एक रेषा आखून घ्या, जेणेकरून कोणीही तुमच्या उदारतेचा गैरफायदा घेणार नाही. तिसरा आहे, डायरी लिहिण्याची सवय लावा. तुमच्या डोक्यात येणारे हजारो विचार एका कागदावर किंवा डायरीमध्ये लिहून काढण्याची सवय ठेवा. जेव्हा तुम्ही विचार लिहिता तेव्हा तुमच्या डोक्यातील संभ्रम दूर होतो आणि तुम्हाला नेमके काय करायचे आहे याचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे राहते. तिसरा आहे, ज्योतिषीय उपाय. पन्ना रत्न. जर कुंडलीत बुध कमजोर असेल तर तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊन उजव्या हाताच्या करंगळीत सोन्याच्या किंवा चांदीच्या अंगठीत पन्ना रत्न धारण करावे. यामुळे बुद्धी स्थिर होते आणि निर्णय क्षमता सुधारते. बुधवारचे व्रत किंवा दान. बुधवारी हिरव्या वस्तू, मूग डाळ किंवा हिरवे कपडे गरजू लोकांना दान करावेत. गणेश उपासना. बुद्धीचा दाता भगवान गणेश हा बुध ग्रहाचा नियंत्रित देव आहे. दररोज गणपती अथर्वशीर्ष पठण केल्याने किंवा गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने मिथुन राशीचे सर्व दोष नष्ट होतात. मिथुन राशीच्या मित्रांनो, तुम्ही या विश्वासातील सर्वात हुशार आणि भाग्यवान लोकांपैकी एक आहात. निसर्गाने तुम्हाला अशी बुद्धी आणि वाणी दिली आहे जी मिळवण्यासाठी लोक जन्मोजन्म तपश्चर्या करतात. पण या अथांग शक्तीचा वापर तुम्ही कसा करता यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे. तुमचे दोष हे तुमचे कायमचे भाग्य नाहीत, ते केवळ काही सवयी आहेत ज्या तुम्ही स्वतः बदलू शकता. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या चंचल मनावर लगाम लावाल त्या दिवशी तुम्ही एका ध्येयावर स्थिर व्हाल. त्या दिवशी हे संपूर्ण जग तुमच्या कल्पकतेच्या आणि बुद्धीच्या मागे चालेल. तुमच्यातील त्या दुसऱ्या अदृश्य माणसाला तुमचा शत्रू बनवू नका, तर त्याला तुमचा सर्वात मोठा मार्गदर्शक बनवा. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या दोषांना स्वीकारा आणि आजच या क्षणापासून स्वतःला बदलण्याच्या प्रवासाला सुरुवात करा. मिथुन राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला काय वाटले? यात सांगितलेल्या 5 दोषांपैकी असा कोणता दोष आहे ज्याचा त्रास तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखरच जाणवला आहे? तुमच्यातील चंचल मनाने तुमचे कोणते काम कधी अर्धवट राहिले आहे का? तुमचे जे काही अनुभव असतील ते खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटचे आम्ही स्वागत करतो. हा व्हिडिओ ही माहिती तुमच्या घरातील मित्रमंडळांतील मिथुन राशीच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या आयुष्यातील अपयशाचे कारण समजेल आणि ते स्वतःला बदलू शकतील. अशाच प्रकारच्या सखोल, शास्त्रीय आणि डोळे उघडणाऱ्या माहितीसाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला
आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या असेच एका माहितीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.